ही दारं उघडे ठेवतो, कुणीतरी येईल असं वाटतं, पण आता वाट पाहणं शिल्लक आहे, वाट पाहणं शिल्लक आहे, आता वाट पाहणं. आपलं काहीतरी अडवायचं आणि बोलायचं. ए माये तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला ते चंद्र सूर्य तारे. काही नाही, कवीने लिहिली कल्पना खूप छान होती, पण खूप नकोसं वाटतंय. एवढ्या मोठ्या घरात एकटंच जीणं जगणं खूप कठीण झालंय. दरवाजे सताड उघडे ठेवलेत, वाटेकडे डोळे आहेत, कोणतरी येईल मला हाक मारेल. खूप खूप चांगले दिवस होते पहिले. आई वडील होते, भाऊ होता, भाऊ गेला आता शहरी, आई वडील वारले. कसं जीवन जगत असेल मी एकटा. गावात अशी बरेच घर आहेत, आतापर्यंत 60-65 घर आहेत, तर ते 25 ते 30 बंद आहेत. जे उघडे आहेत त्याच्यात आमच्यासारखेच नतभ्रष्ट राहतात. नको, मला वाटतं परमेश्वरा ही शेवटची पिढी असावी आमची. पहिल्या वेळेला गणपती असो, शिमगा असो, गाव कसं गजबजलेलं असायचं, लोक असती,
आता काही नाही, आता सगळं कृत्रिम झालंय, नैसर्गिक संपलं, जीव नकोसा वाटतो. देवा कधीतरी, पण काय करू, कठीण कठीण आहे कठीण. घर खाली होत चाललेत, 60-65 घरातली 25 घरं बाकी आहेत. त्यात पण कोणतरी 5-6 लोकच आहेत माझ्यासारखे म्हातारे कोतारी. देवा तूच काहीतरी आता चमत्कार कर. या कोकणात खूप दयनीय अवस्था होत चालली लोकांची, सगळे शहरी पळतायत. वाईट वाटतं, वाईट वाटतं. भाऊ पण बघू आता काय करतोय ते. भावानी पण सांगितले मला, सहपरिवार येतोय, त्याच्याच गाडीची वाट बघतोय. आता कालच म्हणे बैलपोळा झाला. अहो वाड्यात एक गाई म्हैस किंवा काहीच नाही आहे. बैलपोळा साजरा करण्यासाठी आम्ही बैलाचा फोटो वापरला आणि त्याला पूजन केलं. खूप दयनीय अवस्था आहे. साधं शेण लागत असेल कुठे सारवायला तेही मिळत नाही. कारण आता चिरेबंदी घरं झालेत, सिमेंटची घरं झालीत, सगळं दुर्लभ झालंय. कठीण वाटतंय, नको वाटतंय आता मला, कठीण वाटतंय, नको. भावाचा फोन आला होता. आता म्हणे मी एकटाच येतोय, मुलगा अमेरिकेला आहे, तिकडं वहिनी जाणार आहे, तिकडेच म्हणे गणपती बसवणार. हे एवढं दरवाजा उघड्या ठेवलाय, घर आहेत, दार आहेत, काय करावा, एकट्याची वहिनी तरी करू काय मी. पण मी ठरवलंय आता, मेलो तरी चालेल, पण माझी जमीन जुमला मी कधी कुणाच्या नावावर करणार नाही. कालांतराने का होईना माझे वारसदार शोधत शोधत तरी येतील आणि आपला हक्क गाजवतील. मी आता मेलो तरी चालेल, माझी रक्षा किंवा माझी राख याच भूमीत विलीन व्हावी, हीच माझी शेवटची अपेक्षा आहे. आता मलाही जगणं कठीण झालंय. आता नकोसं वाटतंय. आता मला वाटतंय माझाच भरोसा नाही, कुणासाठी एवढं सगळं करायचं. दार 7-8 उघडे आहेत, एवढा बंगला आहे, काही नाही, सगळं 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 संपत आलं आता. हे घर आता फक्त भिंती आणि आठवणीनेच भरलेलं आहे. आवाज नाही, पावलांचे ठसे नाहीत, पण अजून दार उघडं ठेवतो. एक दिवस कुणीतरी नक्कीच येईल